मी मनापासून निष्ठा ठेवते तथागतावर, ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दश दिशात, आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मन चक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन, तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते। आकाशा समान सर्व समावेशक ती तुझी भूमी आहे, ती अनंत आणि असीम सन्मार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे। जन्मंजन्मंतरीच्या पुण्य संचयाचा जणू परिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्वव्यापी पसरतो, जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते। माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करो तू सत्यघोष सदोदित। हे बुद्धा, हे बुद्धा, हे बुद्धा। मी लिहितो आहे इथे लेख हा, आणि गातो गीतेही तुझे व्हावे साक्षात दर्शन। हीच करते प्रार्थना अखिल प्राणी मात्रासहित ह्या धन्य भूमीत हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त। साध साध भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं पठन, या ग्रंथाचं या ठिकाणी पठन करत असताना आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की बुद्ध जे आहेत, बुद्धांनी जे काही तत्कालीन तत्ववेत्ते होते, अर्थातच ज्यावेळेस बुद्ध झालेले आहेत आणि त्यांचे जे काही पूर्वकालीन होते, हे पूर्वकालीन बुद्ध आणि जे काही वैदिक ऋषी आहेत, आणि या वैदिक ऋषीचं म्हणणं काय आहे हे आपण या अगोदरच्या भागामध्ये पाहिलेलं आहे। तत्ववेत्ता कपिल, या कपिलाचं सुद्धा तत्वज्ञान आपण या अगोदरच्या भागामध्ये पाहिलेलं आहे की ज्या तत्ववेत्ता कपिलाचे या ठिकाणी 3 मुद्दे बुद्धांनी स्वीकार केलेले आहेत। तद्वतच आपण ब्राह्मणे, अर्थातच ब्राह्मणांचा जो काही धार्मिक ग्रंथ आहे वेद वाक्यल्य, हे या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे। तद्वतच आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की ब्राह्मण तत्वज्ञान हे 4 सिद्धांतावर आधारलेलं होतं। हे 4 सिद्धांत सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत। जे उतरंड आहे, पूर्वीच्या काळामध्ये जे उतरंडी राहायच्या त्या उतरंडीप्रमाणे या ठिकाणची समाजाची रचना केलेली होती, आणि तिन्ही वर्गाला या ठिकाणी वंचित केलं होतं। प्रत्येक शिक्षणापासून म्हणा, बोलण्यापासून म्हणा, प्रत्येक स्वातंत्र्यापासून या ठिकाणी वंचित ठेवलेलं होतं। आणि ही तत्वप्रणालीला सुद्धा बुद्धाने धिक्कार केलेला आहे, ब्राह्मणी वेदांना या ठिकाणी धिक्कार केलेला आहे। जर एखादी गोष्ट जर आपल्याला तपासायची असेल, पाहायची असेल, तर जर सत्यही असेल तर त्याला पुरावा असणं आवश्यक आहे। आणि एखादी गोष्ट कुणी पाहिलेली आहे का, तर त्यामध्ये नाही 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 असं आढळून आलेलं आहे। आणि म्हणून
या ब्राह्मणी तत्वज्ञानाला सुद्धा बुद्धाने काय केलेलं आहे, धिक्कार दिलेला आहे. उपनिषदांची जी काही शिकवण आहे, या उपनिषदांच्या शिकवणीला सुद्धा बुद्धांनी नकारलेला आहे. कारण ज्याच्याविषयी कुणालाच माहिती नाही आणि ते सत्य कसे असू शकेल असा बुद्धांचा या ठिकाणी सर्वांना प्रश्न होता. उपनिषदांचे म्हणणे केवळ कल्पनेवर आधारलेले असल्यामुळे ते नाकारण्यात बुद्धाला कुणीही या ठिकाणी अडचण भासली नाही. आता या उतरंडीचे किती मांडले होते? वर्णव्यवस्था किती होत्या? 4 वर्णव्यवस्था होत्या. तर या 4ही वर्णव्यवस्थेला या ठिकाणी या वर्णव्यवस्थेचा धिक्कार केलेला आहे. आता पहिली वर्णव्यवस्था कोणती होती? ब्राह्मण, नंतर क्षत्रिय, नंतर वैश्य आणि नंतर शूद्र. तर बाकीच्या ज्या काही जाती आहेत, ज्या मराठा म्हणा, कुणबी म्हणा, कुणबी म्हणजे धनगर वगैरे, आणखी काय येतात त्याच्यामध्ये? तेली, माली, कोळी, सगळेजण हे येतात. तर ते सुद्धा आपल्याला उच्च समजतात. परंतु या ठिकाणी जर आपण एक प्रयोग केला की या ठिकाणी 3 वर्णव्यवस्था आहेत, मग आपण जर मराठ्याला या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला उभं केलं आणि त्याला म्हटलं की तो स्वतःला उच्च समजतो किंवा कुणबी समाज जो आहे स्वतःला उच्च समजतो, तर ह्या ज्या सगळ्या जाती ज्या आहेत, मराठा असो, कुणबी असो, सगळ्या ज्या जाती आहेत त्या शूद्रामध्येच मोडल्या जातात. पण ते स्वतःला शूद्र म्हणतात का? नाही. एक उदाहरण या ठिकाणी घेऊ आणि पुढच्या आपण या ठिकाणी भागाला लागूया. समजा एखादा जर व्यक्ती मराठा असेल तर त्याला तुम्ही विचारा, तू ब्राह्मण आहेस का? त्याच्याकडे उत्तर काय येईल? त्याच्याकडे उत्तर काय येईल? 4 वर्ण व्यवस्था होत्या ना? 4 वर्ण व्यवस्था होता ना? तर या 4 वर्ण व्यवस्थेमध्ये एका मराठ्याला आपण उभं केलं किंवा त्या जेवढ्या जाती आहेत तेवढ्याला उभं केलं आणि त्यांना आपण प्रश्न करत आहोत की तुम्ही ब्राह्मण आहात का? तो काय म्हणेल? नाही म्हणणार ना? नाही म्हणणार ना? ब्राह्मण आहे का तो? मराठा ब्राह्मण आहे का? कुणबी ब्राह्मण आहे का? तेली, माळी, कोळी ब्राह्मण आहे का? नाही. क्षत्रिय आहे का? नाही. वैश्य आहे का? मग कोण आहे तो? शूद्र आहे. मग कोण आहे तो? शूद्र आहे. म्हणजे ही बाब केवळ आपल्या लक्षात यावी. जर पुढे काही आपल्याला कोणी भेटलं, काही विचारलं तर ते आपल्याला सांगता यावं म्हणून या ठिकाणी हे विश्लेषण केलेलं आहे. आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत बुद्ध आणि त्यांचे काही समकालीन पाहत असताना या ठिकाणी बुद्धाचे समकालीन ज्या काळात बुद्धाने परिवजा घेतली त्या काळी देशात फार अशी मोठी बौद्धिक चळवळ माजली होती. ब्राह्मण तत्वज्ञानाखेरीज तत्वज्ञानाचे निरनिराळे 62 पंथ, किती? 62 पंथ हे त्यावेळी अस्तित्वात होते. बुद्धाच्या वेळेस 62 पंथ हे अस्तित्वात होते. त्या सर्वांचा ब्राह्मण तत्वज्ञानाला विरोध होता. या 62 ही जे 62 पंथ होते, या 62 पंथाचा जे ब्राह्मणी तत्वज्ञान होतं त्या तत्वज्ञानाला काय होता? विरोध होता. आणि यापैकी निदान 6 पंथ तरी लक्षात घेण्यासारखे आहेत. आता 62ला 62 पाहण्यापेक्षा या ठिकाणी निदान 6 पंथ आपल्याला अभ्यासाला दिलेले आहेत किंवा 6 पंथ आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहेत. यापैकी एक पंथ म्हटलं म्हणजे पूर्ण कश्यप याच्या नेतृत्वाखाली होता. त्याचा तत्वज्ञानाला अक्रियावाद असे म्हणत असत. त्याचे म्हणणं असं होतं की कर्माचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही. कुणीही स्वतः काही काम करावे किंवा ते दुसऱ्याकडून करून घ्यावे, स्वतः हत्या करावी किंवा दुसऱ्याकडून ती हत्या करावी, स्वतः चोरी करावी किंवा दरोडेखोरी करावी किंवा ती दुसऱ्याकडून ती करून घ्यावी, स्वतः व्यभिचार करावा किंवा दुसऱ्याकडून तो करून घ्यावा, स्वतः खोटे बोलावे किंवा दुसऱ्याला खोटे बोलावयास लावावे, आत्म्यावर या कशाचाही परिणाम होत नाही. एखादे कृत्य कितीही दुराचारी असले तरी आत्म्याला त्याचे पाप लागतही नाही. एखादे कृत्य कितीही चांगले असले तरी त्यामुळे आत्म्याला पुण्यही लाभत नाही. आत्म्यावर
कशाचीच क्रिया अर्थातच परिणाम होत नाही। ज्यावेळी मनुष्य मरतो त्यावेळी ज्या घटनांचा तो बनलेला असतो तो आपल्या मूळ स्वरूपात विलीन होतात आणि मृत्यूनंतर काहीही शिल्लक राहत नाही, शरीरही राहत नाही आणि आत्माही राहत नाही। हे विचार कुणाचे आहेत? पूर्ण काश्यपचे। 6 पंथ आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्यातला पहिला पंथ आहे पूर्ण काश्यप। या पूर्ण काश्यपचं या ठिकाणी हे विचार आहेत। दुसरा पंथ या ठिकाणी सांगितलेला आहे त्याचं नियतिवाद आहे। ते नियतिवाद असं होतं की याचा मुख्य प्रणेता जो आहे मख्खली गोसाल होता। याचा मुख्य प्रणेता जो आहे मख्खली गोसाल होता आणि त्याचं जे काही तत्वज्ञान म्हटलं म्हणजे एक प्रकारचा दैववाद किंवा निश्चयवाद होता। कोणीही काहीही घडू शकत नाही किंवा बिघडूही शकत नाही। घटना घडतात त्या कोणीही घडवित नाही। दुःख कुणालाही नष्ट करता येत नाही किंवा वाढवताही येत नाही किंवा कमीही करता येत नाही। जगाच्या अनुभवाचा आपला वाटा प्रत्येकाने उचललाच पाहिजे हे त्याचे तत्वज्ञान या ठिकाणी होतं। कुणाचं होतं? मख्खली गोसालाचं होतं, जो नियतिवादाला या ठिकाणी मानतो। तिसरा पंथ असा होता उच्छेदवाद। उच्छेदवाद असा होता की अजित केशकंबल याचा तो प्रणेता होता। केशकंबल हा त्याचा मुख्य प्रणेता होता। याचे तत्वज्ञान म्हटलं म्हणजे एक प्रकारचा विनाशवाद होय। एक प्रकारचा काय होय? विनाशवाद होय। यज्ञ होम याला काहीही अर्थ नाही आणि आत्म्याला स्वतःच्या कृत्यासाठी भोगावी लागणारी किंवा उपभोगायला मिळणारी सुख दुःखाची फळे किंवा परिणाम असला काहीही प्रकार नाही। स्वर्ग नाही, नरकही नाही। जगातील दुसऱ्याच्या काही मूलतत्वापासून मनुष्य बनला आहे। आत्मा ते त्याला टाळूही शकत नाही। जगातल्या कोणत्याही दुःखातून आत्म्याची सुटका होऊ शकत नाही आणि या दुःखाचा अंत आपोआपच होणार आहे। महाकल्पातील जन्म मरण्याच्या 84 लक्ष योनीच्या फेरीतून आत्म्याने गेलेच पाहिजे आणि त्यानंतरच आत्म्याच्या दुःखाचा अंत होईल। त्यापूर्वी होणार नाही किंवा दुसऱ्या कोणाचा उपायानेही तो होणार नाही, असं या ठिकाणी कुणाचं मत आहे? हे अजित केशकंबलचं। चौथा पंथ आहे या ठिकाणी अनित्यवाद। या पंथाचा प्रमुख जो आहे तो म्हणजे पकुद कंचायन। याचं म्हणणं असं आहे की जीव हा पृथ्वी, आप, तेज, वायू, सुख, दुःख, आत्मा या सप्त महाभूताचा बनलेला असतो। यापैकी कोणतेही दुसऱ्यावर अवलंबून नसते। त्याचा एकमेकावर परिणामही होत नाही। ती स्वयंभू आणि शाश्वत आहेत। त्याचा कशानेही नाश होऊ शकत नाही। जर एखाद्याने माणसाचे डोके उडविले तर तो त्याला ठारही करत नाही। शस्त्र सप्त महाभूतात प्रवेश करते आणि एवढाच त्याचा या ठिकाणी अर्थ त्याने सांगितलेला आहे किंवा समजावायचा आहे। असं जे म्हणणं आहे ते पकुद कंचायन याचं आहे। आता पाचवा जो प्रणेता आहे संजय वेलपुत्त। याचा स्वतःचा एक पंथ होता आणि त्याचे नाव होते विक्षेपवाद। हा एक प्रकारचा संशयवाद होता। संजय वेलपुत्त म्हणतो, जर एखाद्याने मला स्वर्ग आहे काय असं विचारलं आणि तो आहे असे मला वाटले तर मी होय म्हणेन, पण तो नाही असे मला वाटले तर मी नाही म्हणेन। मानव प्राणी निर्माण केले गेले काय? माणसाला त्याच्या बऱ्या वाईट कृत्याची फळे भोगावी लागतात काय? आणि मृत्यूनंतर त्याचे अस्तित्व आहे काय? असे जर मला कोणी विचारले तर मी या सर्वांना नकारात्मक उत्तर देईन, कारण त्याचे अस्तित्व आहे असे मला वाटत नाही। आणि याप्रमाणे संजय
वेलपुत्ताने आपल्या तत्वज्ञानाचा सार सांगितला. आता सहावा पंथ या ठिकाणी आणि शेवटचा सहावा पंथाचं नाव आहे या चातुर्य मसवरवाद या पंथाचा प्रमुख जो प्रणेता आहे तो म्हटलं म्हणजे महावीर. महावीर हा गौतम नव्या प्रकाशाच्या शोधात असताना तो जिवंत होता. त्याला निघटनाथ पुत्त म्हणतात. महावीराने असे सांगितले आहे की पूर्वजन्मी आणि याही जन्मी दुष्कर्मामुळे आत्म्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो आणि म्हणून माणसाने तपश्चर्येने दुष्कर्मातीत व्हावे असे त्यांनी सुचवले. या जन्मात दुष्कर्म टाळण्यासाठी चातुर्याम धर्माचे म्हणजेच 4 नियमनाचे पालन करावे असे महावीराने सांगितलेले आहे. आणि ते 4 नियम या ठिकाणी महावीराने सांगितलेले आहेत. पहिला म्हणजे हिंसा न करणं, दुसरं म्हणजे चोरी न करणं, तिसरं म्हणजे खोटे न बोलणं आणि चौथं म्हणजे मालमत्ता न करणं किंवा ब्रह्मचर्याचं पालन करणं. आता हे समकालीनाविषयी बुद्धाची जी काही वृत्ती होती, बुद्धाचे जे काही विचार होते, या नव्या तत्ववेत्यांची शिकवण बुद्धाने स्वीकारलेली नाही. त्यांच्या या शिकवणुकीला त्याने दिलेले अमान्यता अकारण नव्हती आणि तो म्हणतो पूर्ण कश्यप किंवा पकुद्द कंचयन यांचे जे काही तत्वज्ञान खरे मानले तर कोणीही वाटेल ती वाईट गोष्ट करू शकेल किंवा कोणतेही उपद्रव देऊ शकेल. एखादा मनुष्य तर कोणतीही सामाजिक जबाबदारी न स्वीकारता किंवा सामाजिक परिणाम न भोगता दुसऱ्याची हत्या करण्या इतकी मजलही तो मारू शकेल. जर मख्खली गोसालचं तत्वज्ञान खरं मानलं तर मनुष्य जो आहे दैवाचा गुलाम बनेल आणि तो स्वतःला मुक्तच करू शकणार नाही. कारण मला जे काही मिळणार आहे ते दैवाने मिळेल असं म्हणून तो स्वतःला मुक्त करू शकणार नाही. अजिंक्य केशकंबल यांचं म्हणणं जर खरं मानलं तर मनुष्य फक्त खाणे पिणे मजा करणे एवढ्याच गोष्टी तो करू शकेल. संजय बेलपुत्त याचं जर तत्वज्ञान मानलं तर माणसाला भटक्याचे जीवन जगावे लागेल आणि त्याला जीवनाचे निश्चित तत्वज्ञान असणारच नाही. आता निघटनाथ पंथ म्हटलं म्हणजे निघटनाथ पुत्त म्हटलं म्हणजे भगवान महावीर चे तत्वज्ञान जर खरं मानलं तर माणसाला आपले जीवन संन्यास व तपश्चर्या यांनाच व्हावे लागेल आणि मग त्याच्या सगळ्या सहज प्रवृत्ती व कामना याचा बिमोड होऊन त्याला संपूर्ण दास्यच पत्करावं लागेल. आणि याप्रमाणे या तत्वज्ञानाने सुचवलेला कोणताही जीवनमार्ग बुद्धाला पटला नाही. हताश, असहाय्य आणि अविचारी माणसाचे हे विचार आहेत असे त्याला वाटले आणि म्हणून त्याने या बाबतीत अन्यत्र प्रकाशाचा शोध घेण्याचे ठरवले. आणि या ठिकाणी बुद्धाने मग अन्यत्र असा प्रकाशाचा शोध घेण्याचं ठरवलेलं आहे. मग बुद्धाने नेमकं काय ताज्य ठरवलेलं आहे एवढा भाग घेऊन आपण इथे थांबूयात. बुद्धाने नेमकं काय ताज्य ठरवलेलं आहे की या तात्विक आणि धार्मिक विचारसरणीच्या या अवलोकनावरून असे दिसते की बुद्धाने ज्यावेळी आपल्या शासनाचा पाया रचला त्यावेळी काही रूढ कल्पनांनी लोकांच्या मनाची घट्ट अशी पकड घेतली होती. आणि त्या कल्पना अशा आहेत: वेद प्राण्यावर म्हणजे वेद मान्यावर विश्वास, आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष म्हणजे याच्या पुनर्जन्माचा अंत यावर विश्वास, मोक्ष प्राप्तीची साधने या दृष्टीने धार्मिक विधी समारंभ यज्ञ यावर विश्वास, समाज संघटनेसाठी चातुर्यवर्ण व्यवस्थेच्या आदर्शावर विश्वास. म्हणजे बुद्धाच्या वेळेस बुद्ध झाल्यानंतर जी प्रणाली या ठिकाणी अस्तित्वामध्ये होती ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. या विश्वाचा निर्माता म्हणून ईश्वरावर आणि विश्वाचे मूलाधार तत्व म्हणून या ब्राह्मणावर विश्वास
आत्म्यावर विश्वास, संसार किंवा आत्म्याचा पुनर्जन्म यावर विश्वास, कर्म म्हणजे माणसाच्या पूर्वजन्मीच्या कृत्यामुळे त्याचे या जन्माचे स्थान निश्चित होते या तत्वावर विश्वास. आपल्या शासनाची तत्वे ठरवताना बुद्धाने आपल्या पद्धतीने या जुनाट कल्पनांचा समाचार घेतला. ज्यावरील कल्पना कशा होत्या बुद्धासाठी? जुनाट कल्पना. आणि या जुनाट कल्पनाचा बुद्धांनी काय केला? मग समाचार घेतला आणि पुढील कल्पना त्यांनी ताज्य ठरवल्या. म्हणजे पुढील कल्पना या ठिकाणी बुद्धांनी मान्य केला. मी कोण आहे, कोठून आले, कोठो जाणार याविषयी कल्पना करीत बसण्याच्या वृत्तीचा त्याने धिक्कार केला. आत्म्याचे थोतांड त्याने धुडकावून लावले आणि शरीर, संवेदना, चेतना, विज्ञान यापैकी कशालाही आत्मा मानण्याच्या कल्पनेचा त्याने त्याग केला. काही धर्मगुरूंनी ज्याचा प्रसार केला होता अशी शून्यवादी मते त्यांनी ताज्य ठरवली. पाखंडी मताचा त्याने धिक्कार केला. या विश्वाच्या विकासाचा प्रारंभ काळ सांगता येतो हे म्हणणे त्यांनी अमान्य केले. देवाने माणसाला निर्माण केले किंवा ब्रह्म नावाच्या कोण्या एकाच्या शरीरातून त्याचा जन्म झाला हे म्हणणे त्यांनी ताज्य ठरवले. म्हणजे हे मान्य त्यांनी धुडकावून लावले, अमान्य केले. आत्म्याच्या अस्तित्वाकडे त्याने दुर्लक्ष तर केले किंवा ते नाकारले. म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, बुद्धांनी आपला जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान आणि जे बुद्ध झाले होते त्यावेळेस जे काही गोष्टी होत्या त्या ज्या बाबी आहेत ते साम्य करत असताना, साम्य आणि भेद करत असताना बुद्धाने या ठिकाणी या सगळ्या गोष्टी काय केल्या? मग नाकारल्या. बुद्धाने कोणते बदल केलेले आहेत? कार्यकारण भावाचा अत्यंत महत्त्वाचा नियम आणि त्याचे उपसिद्धांत त्यांनी मान्य केले. मग बुद्धाने नेमकं काय मान्य केलेलं आहे की कार्यकारण भावाचा अत्यंत महत्त्वाचा नियम आणि त्याचे उपसिद्धांत त्यांनी मान्य केले. जीवनाचा दैवीवादी दृष्टिकोन आणि मनुष्य व जग याचे भवितव्य देवानेच पूर्व नियोजित केलेले आहे हा तितकाच मूर्खपणाचा दृष्टिकोन हे दोन्हीही त्याने ताज्य ठरवले. एखाद्या पूर्वजन्मी केलेल्या कृत्यात दुःख निर्माण करण्याचे आणि या जन्मातील कृत्य परिणाम शून्य करण्याचे सामर्थ्य आहे हे म्हणणे त्याने अमान्य केले. कर्माचा दैववादी दृष्टिकोन त्याने नाकारला.